नमस्कार मित्रांनो, तर इंडियन पोस्टतर्फे जे 21,413 जागा इथे निघाल्या होता त्यांचा जो काही अंतिम निकाल आहे तो इथे जाहीर करण्यात आलेला आहे। सोबतच PDF सुद्धा इथे अवेलेबल झालेली आहे आणि मेरिट लिस्ट सुद्धा आपल्याला इथे पाहता येणार आहे। हा निकाल कसा पाहायचा आहे, आपण रजिस्ट्रेशन नंबर टाकून आपला संपूर्ण निकाल इथे पाहू शकतो। तर सगळ्यात पहिले तुम्हाला इंडियन पोस्ट या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट जी आहे, जी काही GDS ची आहे, त्यावरती तुम्हाला इथे घेऊन आलोय। इथे बघू शकता तुम्ही GDS ऑनलाईन एंगेजमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे बघू शकतात की आपल्याला इथं स्टेटला इथे सिलेक्ट करायचं आहे। जसे मी इथं ऑनलाईन एंगेजमेंटला सिलेक्ट करतो, त्यानंतर आपलं स्टेट आहे महाराष्ट्र, त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट। यावरती क्लिक केल्यानंतर ही संपूर्ण PDF आपल्या हाती ओपन झालेली आहे। इथे 40 पेजची संपूर्ण PDF आहे। याच्यामध्ये डिव्हिजन, ऑफिस, पोस्ट नेम, पोस्ट कम्युनिटी, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुम्हाला किती टक्के मिळालेले आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे। ओके, तर इथे बघू शकतात की मागच्या वेळेस 2024 मध्ये जी भरती निघाली होती त्याचा जो काही रिझल्ट होता त्यामध्ये सगळ्यांचे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे सगळ्यांचे नाव इथे दिले होते, परंतु त्यांनी नाव काढून तुम्ही हा निकाल रजिस्ट्रेशन नंबर टाकून इथे पाहू शकतात। जर इथे बघायचं झालं तर अनरिझर्वडसाठी 98.8 अहमदनगर डिव्हिजनसाठी हे कट ऑफ राहील, त्यानंतर EWS साठी 95.5, त्यानंतर SC साठी 95.66 असं कट ऑफ अहमदनगर जिल्ह्यासाठी लागलेलं आहे। त्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्याला इथे सर्च करायचं आहे, तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर जो काय आहे तुमच्याकडे, जो SMS मध्ये मेलवरती इंडियन पोस्टतर्फे पाठवला जातो, तो इथे आपल्याला कंट्रोल F करून इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही तुमचा निकाल इथे पाहू शकतात। तर तुम्हाला नाव, तुम्ही जर इथे नाव टाकलं तर नावाने हा रिझल्ट इथं तुम्ही पाहू शकत नाही, रजिस्ट्रेशन नंबरने तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता। तर अशा प्रकारे ही यादी प्रसिद्ध झाली होती, त्यावरतीच मी इथे डिटेल अपडेट करतोय आणि लवकरात लवकर तुमचा निकाल इथं पाहून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट जी काही PDF आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लगेच तुम्हाला अटॅच करून देतोय। लवकरात लवकर या ठिकाणी निकाल तुम्ही पाहून घ्यायचा आहे, किती पर्सेंटेज होतं, किती कट ऑफ होतं, किती सीट्स इथे आपण फॉर्म भरताना टाकल्या होत्या, कोणते कोणते गावं आपण इथे सिलेक्ट केले होते, त्याचा कट ऑफ किती लागलेला आहे, तर संपूर्ण माहिती त्या PDF मध्ये दिलेली आहे। तर ही जी महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि ही यादी तुमच्या मित्रांना शेअर करा, ज्यांनी GDSचा ऑनलाईन फॉर्म भरला होता। अशी माहिती सर्वांना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी डॉल्बी मराठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।